Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Ford Academy. मुलांनो, आज आहे मराठीचा तास. इयत्ता 5वीचे मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला नवीन कविता आपण सुरू करूयात. तर चला, तुमचे मराठीचे पुस्तक काढा. पान नंबर 7. डराव डराव. 5 नंबर कविता आहे डराव डराव. तर ही कविता आपण पहिल्यांदा बोलूयात, म्हणजे आरामात वाचली तर तुम्हाला कळेल की प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा. म्हणून हळू मी या कवितेचे वाचन करणार आहे, तुम्ही ऐकायचे आहे आणि नंतर मग आपण याचे एक्सप्लेनेशन बघूयात, म्हणजेच या कवितेचा भावार्थ, की या कवितेद्वारे कवीला काय सांगायचं आहे आणि तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे मुलांना छान छान. त्याच्यानंतर या कवितेखाली जे काही स्वाध्याय आहे, प्रश्नांची उत्तरे तुम्ही सगळेजण पटापट देणार, हो की नाही? ठीक आहे. आणि त्याचबरोबर कुठले वाक्प्रचार आलेत, कुठले कठीण शब्द आलेत, हे आपण एक्सप्लेनेशन करताना बघूयात. शेवटी छान छान कविता गायची देखील आहे सर्वांनी सोबत, म्हणजे मी आणि तुम्ही सर्वांनी. ओके, तर चला पहिल्यांदा ऐकूयात. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव, धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली आमुची नाव, आणि तुमची डराव डराव, बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. तर मुलांनो, अशा पद्धतीने वाचली. आता तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा, हाऊ टू प्रोनाऊन्स ईच अँड एव्हरी वर्ड. ओके, नाव एक्सप्लेनेशन टाईम. तर मुलांनो, ही कविता आहे डराव डराव. आवाज कोण करतो? बेडूक दादा, फ्रॉग. ओके, डराव 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 डराव. मुलांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, भरपूर पाऊस पडतो बाहेर, आणि तुम्हाला देखील जाताना रस्त्याने ज्यावेळेस शाळेत जाता, घरी येता, किंवा मार्केटमध्ये आजीबाबाबरोबर आईवडिलांबरोबर भाजी आणायला जाता, तर तुम्हाला डराव डराव ऐकायला येत असेल का? कारण हे पावसाळ्यात आवाज करतात ना जास्त. कुठून येतात? तर चला बघूयात. डराव 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 डराव, डराव 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 डराव. कोण करता आवाज? बेडूकदादा. असा आवाज ऐकायला येतोय. का ओरडता उगाच राव. आता आपल्याला काही माहिती नाही त्यांना काय हवे, भूक लागली का, काही शोधायचे का, त्यांना पाण्यात जायचे का. कारण बेडूकदादाने एकदा आवाज सुरू केला डराव डराव की थांबतच नाहीत. त्यांना आजूबाजूला चाहूल लागली तरी करतात डराव डराव, किंवा कोणी नसेल तरी करतात. पण प्राण्यांना देखील संकेत देता येतात. त्यांना फक्त बोलता येत नाही माणसासारखं, मनुष्य प्राण्यालाच फक्त बोलता येतं, म्हणून तो अतिबुद्धिमान असा मानला जातो प्राण्यांमध्ये सगळ्यांमध्ये. बाकी सगळे प्राणी खूप हुशार असतात. त्यांना देखील देवाने काही ना काही शक्ती दिलेली असते. संकेताने, वेगळ्या वेगळ्या आवाजाने असलेला धोका तो इतर प्राण्यांना सांगतात. तसेच डराव डराव ते करत असतील. कोण खातं? बेडूकदादाला साप खातो. साप देखील येतो पाण्यात, बेडूकदादा देखील असतो पाण्यात. असे असू शकतं की आजूबाजूला काहीतरी धोका आहे, साप येत आहे, किंवा कुणीतरी माणसाची चाहूल असेल, कोणाला बोटीतून जायचं असेल त्यावेळेस माणसांची चाहूल असेल, कुणी जात येत असेल.
त्यावेळेस ते डराव डराव करत असतील, पण खूप करतात म्हणून कवितेत बोललंय, डराव डराव का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. तुमचा पत्ता काल नव्हता म्हणजे पावसापूर्वी त्यांचा पत्ता नसतो. पाऊस पडला की ते लगेच येतात. कोठून येतात का माहिती, कुठून येतात. पावसाळ्यात खूप सारे किडे देखील येतात, रेड कलरचे छोटे छोटे खूप सारे पाय असलेले. त्याला मराठीमध्ये वाणी बोलतात. ते असे खूप ग्रुपने असतात, 500 हजाराने खूप सारे छोटे छोटे किडे. आणि स्नेल देखील येते, गोगलगाय. पावसाळ्यात कुठून येतात हे सगळे, पावसाळ्यातले पाहुणे आहेत हे सगळे. धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. बरोबर, कुठून आले ते, पावसात आले ना, पाण्यासोबत. धो पाऊस पडला, खूप जोराचा पाऊस पडला, तलाव पूर्ण तुडुंब भरला म्हणजे काठोकाठ भरला. तुडुंब भरणे म्हणजे काय, काठोकाठ भरणे. आणि सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव. खूप पाऊस पडला, आता तलावातून इकडे तिकडे जायचे म्हटल्यावरती कशाचा वापर करतात, नाव, होडी. आणि ही नाव आणि होडी सुरू झाली तर त्या आवाजाने घाबरून बेडूक दादाची देखील डराव डराव सुरू झाली. बटबटी डोळ्यांचे ध्यान. आता बेडूकदादा कसा दिसतो याचे वर्णन केलेले आहे. कसे दिसतात बेडूकदादा, मोठे मोठे डोळे असतात त्यांचे, हो की नाही. आणि पोट खूप मोठं असतं, छोटे पाय असतात, पुढचे 2 हात छोटे, मागचे 2 पाय थोडे मोठे. पुढे डोकं कसं असतं, ट्रँगल, त्रिकोणी असं, आणि मोठे मोठे डोळे असतात आणि ट्रँगलसारखं त्यांचं तोंड, हो की नाही. म्हणून बोललंय बटबटी डोळ्यांचे ध्यान, मोठे मोठे डोळ्यांचे ध्यान म्हणजे मोठे मोठे तुमचे डोळे. बटबटीत म्हणजे मोठाले, विद्रूप थोडे, पण त्याला दिसतात शोभून, कारण प्रत्येक ॲनिमलला तसे बनवले आहे देवाने, म्हणून कोणाला नाव ठेवायचे नाही. पण इथे बोललंय बटबटीत, तर त्याचा अर्थ घ्यायचा मोठाले म्हणजे विद्रूप थोडेसे. आता ध्यान म्हणजे एक विशिष्ट रूप. बेडूकदादासारखे दुसरे कोणाचे रूप असते का मुलांनो. देवबाप्पाकडे किती कलाकारी आहे. देवबाप्पा ही एक शक्ती आहे. दर दिवस सूर्य उगवतो, हो की नाही. एक बी लावली तर त्याचं झाड कसं तयार होतं, वारा येतो, झाडं हलतात, म्हणजे काही ना काही शक्ती आहे, म्हणजेच देव आहे, हो की नाही. तर मग ध्यान म्हणजे काय, विशिष्ट रूप, हो की. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. तुम्ही खूप बटबटीत, तुमचे मोठे मोठे डोळे आहे आणि तुम्ही खूप विचित्र दिसता, तुमचे एक विशिष्ट रूप आहे. बेडूकदादासारखं कोण दिसत नाही. आणि मी बोललं जशी एक शक्ती आहे तशी किती असंख्य लोक आहेत, हो की नाही. छोटी मुलं, गर्ल, बॉय, आजी बाबा वेगळे वेगळे, प्रत्येकाचे चेहरे वेगळे आहे का कुठे. जो कोणी फक्त जोडे असतील तेच फक्त सारखे दिसतात. बाकी कुठल्याही राज्यात जा, कुठल्याही देशात जा, प्रत्येकाचा चेहरा वेगळा. अशी कलाकौशल्य देवाकडे आहे. देवाने आपल्याकडे पण दिलेलं आहे. आपण ते ओळखायचं आणि छान अभ्यास करायचा आणि जो गुण आपल्यात आहे तोच पुढे त्याच्यामध्येच मोठं बनायचं, हो की नाही. हुशार आहात तुम्ही सगळे, नक्कीच बनाल. तर चला आपण येऊयात आपल्या कवितेकडे. सांगा तुमच्या मनात काय. आता तुमच्या मनात काय आहे, तुम्ही सारखे डराव डराव करता. पाऊस तुम्हाला लागत असेल तर ही छत्री घ्या आणि ही घ्या नाव. नाव म्हणजे होडी. आता इथे नाव शब्द 2 अर्थाने आलाय. नाव म्हणजे कुणाचे नाव असते, कुणाचे नाव असते, कुठल्या वस्तूचे नाव असते, व्यक्तीचे नाव असते. व्यक्तीमध्ये मुले मुली सगळे लेडीज आले, स्त्री पुरुष सगळे, हो की नाही. एखाद्या ठिकाणाचे नाव, एखाद्या वस्तूचे नाव, हो की नाही, म्हणजे नाव. आणि नाव म्हणजे होडी, म्हणजे नाव म्हणजे बोट जिने प्रवास केला जातो, म्हणजे पाण्यातून प्रवास करण्याचे साधन म्हणजे नाव, ओके. जा गाठा जा आपुला गाव. उगीच इथे तुम्ही
डराव डराव करत राहिलात. ही घ्या छत्री आणि कुठलं तुमचं गाव आहे तिकडे तुम्ही पोहोचा, तिकडे तुम्ही जा. गाठा म्हणजे तुमच्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट गावी पोहोचा, जा तिकडे. ओके, जा गाठा, जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. तुमच्या गावी जा ही छत्री घेऊन आणि तुमची ही डराव डराव थांबवा. अशा पद्धतीची ही बेडूकदादाची डराव डराव छानशी कविता आहे. ही कविता कोणी लिहिली आहे? ग. पाटील यांनी. अजिबात विसरायचं नाही. डराव डराव कविता कोणी लिहिलेली आहे असा प्रश्न तुमचे मराठीचे शिक्षक नक्कीच तुम्हाला देणार. ओके नाही? मग तुम्ही काय उत्तर लिहिणार? डराव डराव कवितेचे लेखक, कवितेचे कवी पाटील हे आहेत आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायचा. ओके, असंच लिहायचं. तर चला, काही शब्दार्थ काय आहेत? तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे आपण बघितलं. आता इथे काही थोडे गावरान शब्द दिलेले आहेत, थोडे बोली भाषेतले, जसं की जाहली म्हणजे झाली, आणिक म्हणजे हे पाय इथे आहे ना, आणिक म्हणजे आणि. आता बटबटीत म्हणजे मोठाले विद्रूप आणि ध्यान म्हणजे एक विशिष्ट रूप, स्पेसिफिक. ओके, गाठणे म्हणजे पोहोचणे आणि आपुला म्हणजे आपला स्वतःचा. अशा पद्धतीने मला समजली ना कविता मुलांना? छान. तर मग आता छान समजली तर मग उत्तरं देणार ना पटापट? चला मग पटापट जाऊयात स्वाध्याय. प्रश्नांची उत्तरे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पटापट सांगायचे आहे. डराव डराव आवाज कोण करतो? डराव डराव आवाज बेडूकदादा करतो. तलाव का भरला? धो धो पाऊस पडला म्हणून तलाव भरला. बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे कसे आहेत? बटबटीत, मोठाले असे आहेत. पुढचं पान, चला पान नंबर 8 वरती या. आला? व्हेरी गुड. प्रश्न आहे दुसरा, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटाला दिले जोराचा पाऊस, बेडकाचे मोठे डोळे, पूर्ण भरलेला तलाव, स्वतःच्या गावी परत जा. ब गटामध्ये गाठा आपला गाव, आहे धो धो पाऊस, ई मध्ये आहे बटबटीत डोळे, दुसऱ्या ई मध्ये आहे तुडुंब भरला तलाव. कशा लावणार तुम्ही जोड्या कशा लावणार? मॅच द फॉलोविंग. जोराचा पाऊस आलो, काय झालं? धो धो पाऊस. जोराचा पाऊस, धो धो पाऊस. बेडकाचे मोठे डोळे, बटबटीत डोळे, पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव, स्वतःच्या गावी परत जा, गाठा आपला गाव. म्हणजे हे समानार्थी टाईप आहेत. सेम शब्द वेगळे आहेत, अर्थ एकच असे आहेत. तर चला प्रश्न तिसरा, गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता हे गोलात काही शब्द दिलेत, जसे की छुम छुम, किनकिन, खळखळ, छन छन, घन घन, कडकड, ढमढम आणि बाजूला काही पिक्चर्स दिलेले आहेत. तर इथे हात दाखवलेत बांगड्या, तर बांगड्यांची असते किनकिन, म्हणून किनकिनला रेघ ओढायची म्हणजे जोड्या जुळवायच्या. आणि इथे शब्द देखील लिहू शकता किनकिन. इथे आहे वीज कडकडते, कडकड म्हणून कडकड लिहायचं. इथे घंटा किंवा थाळी, कसा आवाज? घनघन. तर हे चाळ आहेत, कसे? छुमछुम. पैंजण, चाळ हे कसे वाजतात? छुमछुम, म्हणून छुमछुम लिहायचं. छुमछुमला जोड्या जुळवायच्या. इथे आहे ढोल, कसा वाजतो? ढम ढम. तर लिहिताना जो हा शब्द आहे म, त्याला खाली तुम्हाला एक छोटीशी रेघ दिसते, असाच लिहायचा आहे, नाहीतर तो चुकीचा दिला जाईल. इथे आहेत नाणी, पैसे, सुट्टे पैसे, नाणी. कशी वाजतात? छन छन. छुम छुम आणि छन छन, बिलकुल कन्फ्युजन करायचं नाही. ओके. प्रश्न चौथा, पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? पाण्यातून प्रवास करण्यासाठी नाव, होडी, बोट, अजून काय? आवाज आला एरोप्लेनचा. तर पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, बोट, जहाज, नाव
आणि पोहून देखील जाता येतं, हो की नाही? त्याला स्विमिंग करता येतं, पोहता येतं, ते पोहून देखील जाऊ शकतात. खूप गरजेचं आहे स्विमिंग शिकणं. तुम्हाला नक्कीच शिकता येत असेल तर तुम्ही आजूबाजूला तुमच्या शिकता येण्यासारखी सोय सुविधा असेल तर नक्कीच शिका. पुढे प्रश्न 5वा. पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? पावसात भिजू नये म्हणून आम्ही छत्री, रेनकोट, अजून काय वापरता? पायामध्ये मोठे मोठे बूट घालता ना, गमबूट, मोठ्या मोठ्या पाण्यातून चालणं धोकादायक असतं म्हणून, हो की नाही? तर मग आणि गाडीचा वापर करता की नाही, गाडीत बसून जाता पावसात भिजू नये म्हणून. तर चला पुढे प्रश्न 6वा. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज, सळसळ. उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखाचा आवाज. कसे पक्षी उडतात भुर्रकन, हो की नाही? मग आवाज कसा होतो त्यांचा? त्यांचे पंख फडफडत उडतात ना, मग आपण फडफड लिहूयात, ओके. पुढे ई. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज, तडतड. मम्मीला विचारा तुमच्या, हो की नाही? आजीला माहिती सर्वांना. तडतड नाही तर मग फोडणीला मोहरी घालते त्यावेळेस आवाज ऐका कसा आवाज येतो, तडतड. तर चला पुढे प्रश्न 7वा. छत्रीचे चित्र काढा आणि रंगवा. तुम्हाला तर सर्वांना आवडतं चित्र काढायला आणि रंग द्यायला, हो की नाही? तर चला मग छान छत्रीचं चित्र काढायचं, रंगवायचं आणि मला पाठवायचं कमेंट करून, हो की नाही? चला पुढे वाचा, लक्षात ठेवा. नाव हा शब्द या कवितेत 2 अर्थांनी आला आहे. नाव वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. आणि दुसरा नाव म्हणजे होडी, हो की नाही मुलांनो? तर अशा पद्धतीने आपण आपली ही कविता छानशी डराव संपवलेली आहे आणि तुम्हाला छानशी समजलेली आहे. आता कुठलाही प्रश्न येऊ देत, छानच उत्तर लिहिणार, हो की नाही? छान छान. तर चला आता जाता जाता छानशी कविता गायची आहे. तुम्ही देखील प्रयत्न करायचा आहे माझ्यासोबत, हो की नाही? सगळे तयार आहात? तर चला. कवितेचे नाव आहे डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली अमुची नाव, आणि तुमची डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? बटबटी डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? धन्यवाद मुलांनो, छान अभ्यास करा.